हॅलो यूट्यूबकर, या नाश्त्याला आज की नाही मी शेवपुरी करणार आहे। आता शेवपुरीसाठी लागणारी चटणी तर करायला हवी, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पण मी करून दाखवते तुम्हाला जरा आगळी वेगळी अशी चटणी। चला तर किचनमध्ये। हे बघा, गोड चटणीसाठी ह्याच्यामध्ये मी खजूर आणि चिंच हे शिजवून ठेवलेली आहे। हां, ते घ्यायचं, ते वाटायचं आपल्याला आणि मग गाळायचं। ती चटणी करणार आहे। आणि हिरवी चटणी ह्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, ह्याच्यामध्ये पुदिना लागतो, पण मी आज पुदिना आणला नाही, तर थोडी कैरी टाकली आहे आणि त्याच्यामध्ये हे डाळी टाकायच्या आहेत, म्हणजे ही तिखट चटणी होणार। ही चटणी आणि बाकीचं बटाटे, कांदे, शेव, नंतर काळं मीठ वगैरे हे सगळं पदार्थ, डाळिंबाचे दाणे हे सगळे वरती टाकायला मी घेतलेले आहे। हे आपल्याला हे वाटण, बडीशेप, जिरं आणि धणे हे आपल्याला या गोड चटणीत टाकायचं आहे, म्हणजे कुठे खजूर आणि चिंच ह्याच्यामध्ये वाटून टाकायचं आहे आणि नंतर ते गाळायचं आहे। प्रथम हिरवी चटणी आपण वाटून घेऊया। हे बघा, ओली मिरची, कोथिंबीर, नंतर थोडी कैरी घातली आहे, थोडंसं आलं, लसूण घालायचा नाही, थोडं जिरं हे आणि पुदिना लागतो, पण पुदिना आज माझ्याकडे नाही आहे, तर ही हिरवी चटणी त्यातच ही डाळ घालायची, म्हणजे थोडं बाइंडिंग येते चटणीला। थोडं मीठ आणि हे मी थोडं पाणी घालून वाटून आणते। हे बघा, हिरवी चटणी तयार झाली। आता गोड खजुराची चटणी तयार करते। सगळं घालायचं, जास्त होईल वाटतं। त्यात धणे, जिरं आणि बडीशेप, थोडं लाल तिखट हे सगळं वाटायचं आणि थोडं ब्लॅक पेपर, हे गाळून घ्यायचं। परत एकदा हे वाटून घेऊया। हे बघा, खजूर आणि चिंच वाटून गाळलंय। आता ते जरा चांगलं घट्ट करायचं। त्यामध्ये लाल तिखट, नंतर धणा पावडर, सेंधव मीठ, आणि गूळ गूळ घालून चांगलं घट्ट करायचं, चांगलं शिजवायचं की ही गोड चटणी तयार। थोडी काळी मिरी घालायची, ढवळते। हे बघा, खजूर चिंच चटणी तयार। आता तुम्हाला मी शेवपुरी करून दाखवते।
बटाटा घालूया. बघा आपल्याला हे थाळी बनवायची आहे ना. नंतर हिरवी चटणी, लाल चटणी, कांदा, कोथिंबीर, थोडा चाट मसाला, महत्वाची म्हणजे शेव. ही आपली शेवपुरी तयार. या खायला शेवपुरी. पाहिलात ना व्हिडिओ पहिल्यापासून तर लाईक करा, शेअर करा, कमेंट